संभाजीनगरमध्ये येताना बुद्धाचा संदेश घेऊन या शहरामध्ये जा, हा कदाचित त्याचा सांगण्याचा उद्देश असावा। मग युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा, याची खरी प्रेरणा या शहरापासून आता महाराष्ट्रातील किंवा देशातील येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा मिळेल अशी अपेक्षा आहे। या सगळ्या वातावरणामध्ये कबर हटाव, वाघाची कबर हटाव, या सगळ्या अशांत वातावरणामध्ये बुद्धाचा संदेश कितपत तुम्हाला गरजेचा वाटतो? बुद्धाचा संदेश हा नेहमीसाठी संदेश हा उपयोगाचा राहिलेला आहे। कबर हटाव, वाघे हटाव किंवा हे जे काही आहेत हे तात्पुरते प्रयोग आहेत, परंतु बुद्धाचा संदेश हा चिरकाल टिकणारा संदेश आहे, म्हणून त्याची आणि या सर्व घटनाची कुठेही बरोबरी केली जाते। अमित शहाच्या पलीकडे शिंदे सेनेला काहीच दिसत नाही, देश दिसत नाही, हे फक्त अमित शहाचं छत्रछाया असेल तोपर्यंत हे बोलत राहतील असं संजय राऊत म्हणाले। अरे सत्तेमध्ये जे काय ज्यांच्याबरोबर अलायन्स केली असते त्यांच्याबरोबर राहावं लागतं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जर महाराष्ट्राचं काही भलं होत असेल तर ते करून घ्यावं लागत असतं। तुमच्यासारखं ज्यांच्याबरोबर राहायचं नाही त्यांच्याबरोबर तुम्ही राहतायत। शरद पवार आणि राहुल गांधीसाठी बरोबर तुमचा झालेला निकाह हा आता देशाने पाहिलेला आहे, जगाने पाहिलेला आहे। दिशा सालियन आणि हे निकाह तुम्हाला आवडत असेल तुम्ही तिकडे संसार करा। आम्ही आमच्या प्रेमाच्या माळा एकमेकाच्या गळ्यात घातलेल्या आहेत आणि आमचा संसार चांगला चालू आहे। संजय राऊत म्हणाले की सत्तेवर असल्यास गाढव देखील पॉवरफुल असतो, सध्या काही गाढव खुर्चीवर बसलेली आहे त्यामुळे गाढव पॉवरफुल दिसतो। मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये करोनाच्या एक जण बसलेला होता, त्याला अशी उपमा देणं योग्य आहे का? त्यांच्याच नेता 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिला, मग सत्तेवर बसलेला प्रत्येकाला जर गाढव म्हणायचं असेल तर मग उबाटाच्या नेत्याला तुम्ही काय म्हणणार आहे, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। येतात जातात असंच एक दिवस अमित शहा मोदी जातील आणि मग कळेल। हे काय पिसाळलेले कुत्रे नेहमी भुकत असतात, येणाऱ्या जाणाऱ्याच्या अंगावर दडाळ भुकत असतात आणि भुंगणाऱ्या कुत्र्याकडे आम्ही लक्ष देत नसतो। शिंदेगडवाले रेड्याचं दूध काढू शकतात, बैलाचं दूध काढू शकतात। आम्ही जमलं तर त्यांचंही दूध काढू, तर फक्त वेळ येऊ द्या। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आलेला आहे की त्यांची जी आत्महत्या वडिलांच्या अफेअरमुळे त्यांनी आत्महत्या केली असं समोर आलं आहे। या प्रकरणामध्ये तुम्ही गांभीर्याने एक गोष्ट घेतली पाहिजे की तिच्या वडिलांनी केलेली ती कंप्लेंट आहे, हायकोर्टामध्ये तिचे वडील गेलेले आहे, पोलीस रिपोर्ट आलेला आहे, रिपोर्टमध्ये हे दाखवलेलं आहे की तिला जखमा तिच्या अंगावरच्या दाखवलेल्या आहे, त्या पोस्टमॉर्टममध्ये आलेलं आहे, तिच्या अंगावर कपडे नव्हते हे सुद्धा त्या पंचनाम्यामध्ये आलेलं आहे। या सर्व बाबी जर पाहिलं तर तिचा खूनच झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे, परंतु पोलीस आता त्याचा तपास करतायत। पोलिसाच्या याच्यामध्ये जी काही माहिती समोर येते हायकोर्ट समोर सादर करतील आणि हायकोर्ट जो काही निर्णय देईल त्यानुसार कारवाई केली जाईल। नागपूर हिंसाचार प्रकरणात तिसरी मोठी अटक करण्यात आलेली आहे। फैजान खातीर एक प्रसिद्ध व्यक्ती आहे तिथला, त्याला अटक केलेली आहे। हे सर्व नागपूरची घटना ही सुनियोजित होती। ज्या ठिकाणी दंगल झाली तो सगळा भाग मुस्लिम बाहुबल्याचा होता। दंगल करायची पूर्वतयारी त्या ठिकाणी केली गेली होती। पेट्रोल बॉम्ब असतील, दगडं असतील, हत्यारं असतील त्या ठिकाणी एका तासामध्ये जमा होत नव्हते आणि म्हणून या दंगली मागे कोण कोण आहे याचा पोलीस तपास करताय आणि त्यांना निश्चित अटक केली जाणार आहे। सगळं हे तुमचं ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी सुरू आहे, चालू आहे आणि त्यासाठी तुम्ही मोदी ठाकरे ब्रँड संपलेला आहे। बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे, बाळासाहेबांचे विचार जिवंत आहेत, उबाटा तर कधीच संपलेला आहे, म्हणून आम्हाला त्यांच्यावर बोलायची आवश्यकता वाटत नाही। आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय। शिवसेना प्रमुखाचे विचार पुढे घेऊन जाण्याचा जो आमचा निर्धार आहे त्याला कुठेही आडवं आलं तर त्याला आडवं करण्याची ताकद सुद्धा आमच्यात आहे। बलात्कारी आसाराम बापूचं चंद्रकांत खैरेंनी समर्थन केले, ते म्हणतात त्यांचा संप्रदाय अजून संपलेला नाही, आरोप असले तरी फक्त त्यांचे आहेत आणि जंतर मंत्री मी त्यांच्यासाठी गेलो होतो वगैरे असं त्यांनी समर्थन केलं। कोणी असेल, कोणताही संत असेल, महात्मा असेल किंवा काही असेल, सर्वांनी ही राज्यघटना मानलेली आहे, त्यानुसार त्या कायद्याचं ते तंतोतंत पालन करतायत। शिक्षा जरी झाली असेल तरी आसाराम बापूंनी कधी किंवा काही असं बोललेलं नाही की मला चुकीचं केले, त्यांनी जे काही शिक्षा आहे ते भोगतायत आणि जेव्हा त्यांचे अनेक आजही फॉलोअर आहेत आणि आजही ते त्यांना मानतात, हा त्यांचा श्रद्धेचा विषय आहे, त्यावर भाष्य करणं योग्य नाही। महानगरपालिकेचा बजेट सादर केलं गेलं, करवाढ केली गेलेली आहे, लोकांना तो एक दिलासा आहे का आणि पाणीपट्टी वाढवली जाईल पाणी दिल्यानंतर असं स्टँड होतं? पाणीपट्टीबद्दलचे आता निर्णय घेऊ नये अशा आम्ही सक्त सूचना आयुक्तांना दिल्या होत्या। दुसरं, पाणीपट्टी
तेव्हाच वाढवले जाईल ज्या टायमाला या शहराला 24 तास पाणी मिळेल. करवाढ नाही करत. करवाढ आता त्यात करता येणार नाही. त्या वेळेला करवाढीचा आम्ही विचार करू. परंतु आता गेली 10-12 दिवस जी पाण्यासाठी लोक त्राही करतायत त्यावर आता वर्किंग सुरू आहे आणि तातडीने त्याच्यावर आमचं लक्ष आहे की लवकर शहराला पाणी मिळण्यासाठी. शहरात 10 दिवस आड पाणी येऊ लागलं सध्या. शहरामध्ये 10 दिवस आड अनेक भागांमध्ये अजूनही पाणी नाही. त्याच्या सगळ्या ज्या पाईप फुटत आहेत आपण जर पाहिलं तर या उन्हाळ्यामध्ये पाईप फुटण्याचं प्रमाण जास्त असतं. 700ची लाईन आहे, एक 1200ची लाईन आहे आणि दोन्ही पॅरलल लाईन असल्यामुळे जवळ असल्यामुळे चिटकून असल्यामुळे त्या बस्ट होत आहे. त्यासाठी त्याच्यावर युद्धपातळीवर काम चालू आहे. टँकर चालकचे आहेत विकास म्हणजे आराखड्याला मंजुरी दिलेली आहे. विकासाला कसा हातभार लागेल कारण बऱ्याच दिवसापासून अडकून पडलं. एकदम अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. फक्त आता त्याच्यामध्ये कोणत्या भागावर आरक्षण टाकले गेले, गरिबांच्या घरावर आरक्षण नसावं असं यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि मला वाटतं त्याच पद्धतीने शिंदे साहेबांनी त्या सर्व गरिबांच्या घरावरचं आरक्षण काढलं असावं असं माझी प्राथमिक माहिती आहे. परंतु तो डीपी प्लॅन पाहिल्यानंतरच यावर भाष्य करता येईल. टँकर लॉबीकडून लूट सुरू आहे सध्या संभाजीनगर शहरामध्ये. अनेक भागांमध्ये बड्या दराने ते दिलं जात आहे आणि मनमानी पद्धतीने हे सर्व सुरू आहे. तातडीने आयुक्ताला त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील. पाईपलाईन जी फोडली जाते त्याच्याबद्दल आता शंका सुरू केली की टँकर लॉबी हे पाईपलाईन फोडते, नाही. कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून टँकर लॉबी चालते. टँकर लॉबी इथं सक्रिय होऊ देणार नाही. पाईपलाईन जी फुटते ती टेक्निकल गोष्ट आहे. त्याबद्दल आपण आयुक्ताशी सुद्धा चर्चा करू शकतो.